पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दादा तुमच्यासाठी सरप्राईज रेणुकानं बनवलंय। अरे वा, हो तू बनवलंयस? तुम्हाला माहितीये का, खास तिच्या आत्ते सासूसाठी शिकते। बापरे, आत्ते सासूसाठी विचार कर बाई जरा। सासर असं खानदानी असलो ना की त्यांचे टोचणे संपतच नाही। तुला एकदा विचार कर, वेळची लग्न करायचं की नाही? माझ्याकडे गरीब बघ चालेल आपल्याला, संस्कार चांगले असल्याचे कारण। काही काय सांगते तिला? मग काय, गरीब म्हणजे मुक्ताच्या घरच्या सारख्या ना? हे म्हणजे आता कसं सगळं बदलत चाललंय नाही? म्हणजे माणसं बदलली, ते देतायत ती उदाहरणं सुद्धा बदलली। भाऊ एक काम कर, हिऱ्याचे पान देशील ना तर चुना जरा जास्तच घाल, म्हणजे तोंड भाजेल, आणि तोंड भाजलं तर जरा तरी गप्प बसेल ती। हो दादा बरोबर आहे, पान तर तिनं खाल्लंच पाहिजे। हा इकडे काय? अहो राव दादा बोलले म्हणून लगेच कृती करायलाच पाहिजे असं काही नाहीये। अगं पण दादा म्हणाला ना तसं नुसत्या चुन्याचं पान नाहीये हे, कारण मला माहितीये तुझ्या जिभे पुढे चुना सुद्धा एकदम फिका पडेल। काय काय म्हणालात तुम्ही आता मला? मी म्हणलं तुला तुझ्या जिभे बसा तुम्ही, बसा 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 तिथे। हा अगं काकी, रेणुकानं एवढं प्रेमानं बनवलंय, हा तर खा जरा, कौतुक कर तिचं। हा बघ ना कसं झालंय। कारण हा अजून एक दोन पानं हे कर, त्याला सारंग, हा मुक्ता राहिली। अगं मुक्ता, हो म्हणायचं तुम्हाला? अगं रेणुकानं बनवलंय, घे खावं लागणार आहे तुला। नाही नको, मी हे कधीच नाही खाल्लंय। करणार ट्राय। नको नको बहिणी, जे कधीच नाही केलं ते कधीतरी करावंच लागतं। हा बरोबर आहे तिचं म्हणणं। आता हेच बघ ना, रेणुकाने कधी आयुष्यात पान बनवलं होतं का, पण आज बनवावं लागलं। हे सारंग, अजून एक दोन तीन पानं ते हे कर तिला। हो म्हणत असेल ना तुम्हाला? नाही ग, असं छान प्रेमानं खाऊ घाल असं म्हणायचं होतं मला। ते एकदम साधं पान आहे, थोडा कात, चुना आणि काय गुंजपत्ता, इलायची आणि भाजलेली सुपारी। यार कसली ट्रेन झाली यार रेणुका। हे बघ आता तुला खावंच लागणार आहे मुक्ता। रेणुका, सासूसाठी बनवायची सगळी पानं तू एकदाच बनवून टाकलेस। अजून विचार कर, हे काय करायचं ना हिचं लग्न? काहीतरी काय विचारते तुम्ही तिला? विचारलं बरं। हा बरं, 100 वर्ष आहे। हे काय पान पार्टी चालू आहे वाटतं? क्या बात आहे। बाय द वे, तुझ्या घरच्यांच्या डिमांडमुळे माझ्या घरच्यांना सुद्धा पान खायला मिळालं। अच्छा असं आहे तर। हो तसंच आहे ते, म्हणून तर दादा म्हणत होता ना की लग्न बरं, हे ह्याच्यासाठी काही पान वगैरे केलंस की नाही? हो केलंय ना, पण तू आधी बस। हे बसा बाबू, स्पेशल स्पेशल पान आहे ह्याच्यासाठी। अच्छा हे सरप्राईज होतं का? काय काय रे? काय झालं? काय केलं? काय झालं काय? पण काय टाकलंस तुझ्या पानात? भरपूर चुना आणि मिरची पावडर। काय? मी पाणी आणते। तो वेद, तुझ्या घरच्यांकडून नवीन डिमांड आला ना तर सगळ्यात आधी तुला भोगाव्या लागतात, मग
आहे नवीन डिमांड? मुक्ताला त्रास देण्यासाठी हे सगळं करताय ना तिथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही दादाच्या घरात बसून दारू पिताय हे जर का दादाला कळलं ना त्याचे परिणाम काय होतील माहितीये का तुम्हाला? अगं त्याने काही करायच्या अगोदरच मी त्यांना जाऊन आपल्याकडचा गुपित मंत्र सांगणार आहे, ज्यामुळे ना माझ्यावर पडणारा बॉम्ब मुक्तावर पडेल. अंबिका तुला सांगू का गुपित मंत्र? हो हो सांगा ना प्लीज 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 सांगा ना. हो माझे कान उत्सुक झाले तो ऐकायला. प्लीज प्लीज सांगा ना प्लीज प्लीज प्लीज. तो गुपित मंत्र असा आहे की आम्ही नाही जा. किती वाईट आहात तुम्ही. थँक्यू. नका सांगू, तुम्ही नका सांगू मला तुमच्याकडचा गुपित पत्र. मी तुम्हाला आज काय सांगणार आहे माहितीये का? आर्याचा प्लॅन, वेदकडेची पार्टी आहे ना त्याच्यात आर्या मुक्ताला मारण्याचा प्लॅन करणार आहे. मला माहित आहे. हे पण तुम्हाला माहितीये? हो. बरं मग उद्या समजा मुक्ता मेली तर मग तुमच्या या गुपित मंत्राचा काय उपयोग आहे? तुम्ही ब्लॅकमेल कोणाला करणार? आणि मग ही आनंद मजा मस्ती कशी लुटणार? अगं पण तोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत तरी मजा घेऊ दे ना. एकदा का तिच्या दुःखामध्ये रावसाहेब बुडाले ना मग त्यांना ना मी हा गुपित मंत्र हळूच जाऊन सांगेन आणि तो मंत्र ऐकून रावसाहेब तिचा प्रचंड तिरस्कार करू लागतील आणि मग म्हणतील बरं झालं ही मेली ती. मग काय मुक्ता मेल्यावरही तिच्या जीवाला शांती मिळणार नाही. वेद ओकेस ना तू? ए सॉरी यार वेद, हे बघ रेणुकाच्या ह्या प्लॅनची ना आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती. मी काय वेडी आहे का कुणाला याची कल्पना द्यायला? आणि त्यात मला माहितीये की तुम्ही सगळे वेदचे चमचे आहात. तर तुमच्यापैकी कोणालाही कुणकुण लागली असती ना तर वेद पर्यंत खबर पोचलीच असती. हे वाटतं खरं. बर आता इथे बोलवायचं खरं कारण सांगू का? म्हणजे अजून कारण आहेच. हा विचार ना मी कशाला बोलवलं असेल ते. बर कशाला बोलवलं होतंस? तू माझ्या घरच्यांना सरप्राईज देणार आहेस. मी काय सरप्राईज देणार आहे? तुला आठवतंय तू त्या दिवशी बोलला होतास की घरातली सगळी कामं आपण अर्धी अर्धी वाटून घेऊ, जेवण बनवेन, भाज्या चिरेन वगैरे वगैरे. तू मला सगळं काम शिकव, मला घरची कामं शिकव, मला स्वयंपाक करायला शिकव. मी तयार आहे, मी सगळं शिकून घेईन आणि घरातली कामं आम्ही दोघं मिळून करू. आठवलं का? हो आठवत आहे की, पण त्याचा इथे काय संबंध? मग आज तो शब्द खरा करायची वेळ आली. म्हणजे कसं आहे मी आज दुपारी जेवण बनवणार आहे, रात्री तू बनव. काही म्हणजे काय काही काय विचार करून काय तो शब्द द्या बाबा. काय लग्न झाल्यानंतर रेणुका तुझी बायको जरी झाली तरी ती नगरकरांची लेक आहे, विसरू नको. एकदा शब्द दिला म्हणजे दिला. आठवतंय ना मागच्या वेळेला काय म्हणाला होतास? हे वाक्य एकदा आलं की विषयच संपला. अच्छा आता मी सुद्धा शब्द दिलाय तर मी माघार नाही घेणार. जे जे पदार्थ मला बनवता येत आहेत ते सगळे मी बनवणार म्हणजे बनवणार. वा क्या बात है, वा याला म्हणतात मर्द. मी काय म्हणतोय आता लग्नानंतर तुमचं सगळं 50-50% होणारच आहे. सो 6 महिने वेदच्या घरी आणि 6 महिने तुम्ही दोघं आपल्या घरी, असं राहायला काय हरकत आहे? मी तर 12 महिने इकडेच येऊन राहायला तयार आहे. 12 महिने? ए नाही 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 नाही, ते शक्य नाहीये. का? कारण तुमच्या लग्नानंतर तुझी जी रूम असेल ती तुझी राहणार नाही. म्हणजे मी असं प्लॅन केलाय की आपल्या शेतामधले जी काही धान्याची पोती आहे, जे काही अडगळीचं सामान वगैरे आहे ना, ते सगळं आम्ही हिच्या रूम मध्ये शिफ्ट करणार. काय? हो काय म्हणजे अगं त्या रूमचं तर करायचं काय ना. एक्झॅक्टली. ए तू ना आता मेलास, तू मला न विचारता. अगे रेणुका, भाऊ
डेंजर आहे. अगं वेडाबाई, तो चिडवतो एवढं कळत नाही का तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न करून सासरी गेलीस तर इथली तुझी खोली, तुझी प्रत्येक वस्तू जिथल्या तिथंच राहील, कोणीही ती हलवू शकत नाही. झाली झाली यांची दंगामस्ती मजा मस्ती सुरू झाली. पण यांना माहित नाहीये थोड्याच वेळात घरात शोकाकूळ वातावरण निर्माण होणार आहे. आता नाचतायत ना, मग छाती बडवतील. थोड्याच वेळात सगळा रंग बदलून जाणार आहे. पण ही मेली म्हणजे मला 13 दिवस बाहेर जाता येणार नाही. सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवून आताच पैसे घेऊन यायला पाहिजे. सगळे बिझी आहे. एकदम मस्त चान्स आहे. दत्ता भाऊ निघा. पण ही अंबिका, हिच्या समोर कसं जाऊ? ह्या अंबिका, मी काय म्हणतो, तू त्यांच्या सोबत जाऊन थांब ना. नाही नको, मला नाहीये इच्छा. अगं इच्छा असो वा नसो, त्यांच्या बरोबर जाऊन थांब ना. अगं त्यांच्यावर आपल्याला नजर ठेवता येईल. असं काय करते? आपल्याला काय माहिती, आपलं गाफील राहून चालणार नाही. जा तू जा. मी म्हणताय ते बरोबर आहे. आपल्याला गाफील राहून नाही चालणार. मी आलेच. हा गेली तर बरंच झालं. आता त्या बांगड्या देऊन पैसे घेऊन येऊया आणि त्या पैशातून दारूच्या बाटल्या आणूया. चला. बरं ऐका ऐका, मी काय म्हणतो आई, आपल्याला जेवणाचं वगैरे जे काय ठरवायचं आहे ना, ते सगळं आपण रेणुकाच्या रूम मध्ये जाऊन ठरवूयात. हो, हरकत नाही. बरोबर बोलतोय. मग तुम्ही सगळे व्हा पुढे आणि ठरवायला सुरुवात करा. मी जरा एक काम उरकून येतो. चालेल. पुढचं प्लॅनिंग आपण रेणुकाच्या रूम मध्ये करू. श्रीधर, गेला कुठे? जागेवर नसतो. काम चुकारपणा वाढत चाललाय. त्याला दाखवलं पाहिजे. वटणीवर आणण्याची वेळ आली.
मला मस्तपैकी झणझणीत डाळीची आमटी. गायत्री तुझा? मेथीची भाजी. मेथीची भाजी? अगं मेथीची भाजी काय काहीतरी डिफिकल्ट सांग ना. असं तुला माहितीये ना वेद आज स्वयंपाक करणार आहे. अच्छा मग गायत्री तू तिच्याकडे लक्ष देऊ नको यार. मेथीची भाजी ऑलरेडी अवघड आहे माझ्यासाठी. वेद तुला फक्त भाजी नाही बनवायची आहे तर त्यानंतर तुला आजीचे पाय सुद्धा चेपून द्यायचे आहेत. रेणुका ताई तुम्ही त्यांना काय काय करायला सांगताय? हे बघ 3 गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे त्यांनी घरातल्या प्रत्येकाच्या आवडीची भाजी बनवायची. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आजीचे पाय चेपून द्यायचे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे घरातल्या सगळ्यांसमोर सुंदर असं छान भजन गाऊन दाखवायचं. नाही काय काय तुझी लिस्ट वाढतच चालली. दिस इज नॉट फेअर प्लीज. रेणुका खरंच वेदला स्वयंपाक करायला सांगणार आहेस? हो मग तसं वचन दिलं त्याने. अजून बरंच काही सांगितलंय तिने. त्यापेक्षा ते लग्नाच्या अगोदर काय फोटो बिटो काढतात ते करा ना तुम्ही. करेक्ट प्री वेडिंग शूट. हा अगं आई मी तर कॅमेरा घेऊन केव्हाच रेडी आहे. पण आता ही रेणुका बघ या वेदच्या मागे लागली आहे. दादा तुलाच काळजी आहे माझी. मुक्ता 2 मिनिटं जरा बाहेर येतेस बोलायचंय. का काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम असेल तरच फक्त मी तिच्याशी बोलू शकतो का? नाही तसं नाही मी आपलं सहजच विचारलं. मग मी आले. ये. बाय द वे वेद आजी इथेच आहे तर पाय चेपून द्यायचा टास्क आपण कंप्लीट करायचं का? आनंदाने. आजीचे फक्त पाय नाही चेपून देणार मी तेल लावून छान मालिश करून देणार. अरे चोरा माझी नात तुला मिळाली म्हणून लाडी गोडी लावतोय बघ कसा. दादा काय झालं? मावं काही चुकलंय का? तू मला मुलीसारखी आहेस. तुम्ही खरं बोलताय? आता सांग बांगड्या कुठे आहेत? दादा मी तुम्हाला नाही सांगू शकत. नाहीच सांगू शकणार तू सांगू शकणारच नाहीस कारण त्या तुझ्याकडे नाहीच आहे. हे तुमच्याकडे कशा आल्या? दत्ता या नालायक माणसाने तुझ्याकडनं घेतल्या होत्या या. नगरकरांच्या सुनेच्या बांगड्यांना हात लावायची हिम्मत कशी झाली तुझी? हात लावू कसा शकतोस तू?